जरांगे पाटिल से कोई बातचीत हुई है सर? एकच मिनिट. जरांगे पाटील नगर जिल्ह्यामध्ये दाखल होत आहेत. काय सरकारकडून काही त्यांच्याशी चर्चेसंदर्भात काही पावलं उचलण्यात आली का? दानवे साहेबांसोबत सुद्धा आपली चर्चा या ठिकाणी झाली. काय चर्चा नाही, जरांगे पाटलांच्या बरोबर काही चर्चा करण्याचा प्रश्न नाही, कारण शेवटी आम्ही पहिल्यापासून जी भूमिका घेतलेली होती की सरकार या सगळ्या मागण्यांबद्दल सकारात्मक आहे. आता त्यांचं भूमिका जी आहे ते आंदोलन करण्याबद्दल किंवा मुंबईला जाण्यामध्ये तर त्यांचा अधिकार आहेच येतो, परंतु अशी कुठे चर्चा करण्याबद्दल काही प्रस्ताव ना त्यांच्याकडून आलेला आहे किंवा कोणत्या मुद्द्यावर चर्चा करावी या संदर्भात आमचे काही अजून काही संपर्क झालेला नाही आहे. दानवे साहेबांची तुमची या आंदोलनासंदर्भात काही चर्चा झाली आहे? नाही, आता दानवे साहेब झाले होते, काही त्यांचं व्यक्तिगत काम होतं त्याच्यासाठी. ते शेवटी आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, परंतु या संदर्भात काही आमची काही त्याची चर्चा झाली नाही. आणि खरं तो मुद्दा आज आमच्या भेटीचा तो नव्हता सुद्धा. जरांगे पाटील आज रात्री उशिरापर्यंत नगरमध्ये पोहोचतील. नगर जिल्ह्यात त्यांना थांबवण्याचा काही प्रयत्न केला जाईल, काही त्यांच्याशी चर्चा केली जाईल? नाही, काय साहेब की मी म्हटल्याप्रमाणे की शेवटी जरांगे पाटलांचं त्यांनी जर तशी इच्छा व्यक्त केली भेटण्याबद्दल, त्यांनी जर काही जर भूमिका मांडली तर आम्ही भेटूच ना त्यांना. पण शेवटी त्यांचं आंदोलन जे चाललेलं आहे मी म्हटल्याप्रमाणे तो अधिकार आहे, समाजाकरता ते भांडत आहेत. निश्चितपणे सरकार त्यांच्या मागण्यासाठी पहिल्यापासून सकारात्मक आहे. स्वतः माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबसुद्धा या विषयामध्ये त्यांनी स्वतः सांगितलं की आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, त्यांची भूमिका आम्ही समजून घेऊ. आणि स्वतः त्यांनी एक अतिशय ओपन माइंडनी भूमिका मांडलेली आहे माननीय फडणवीस साहेबांनी. मराठा आरक्षण संदर्भात समितीचं काय? असं की समितीपुढे ज्या मागण्या आहेत किंवा विशेष करून त्यांची एकच मागणी मी सकाळपासून सांगतो आहे की हैदराबाद गॅजेटचं लागू करा. आता हैदराबाद गॅजेट लागू करण्यासाठीच ती न्यायमूर्ती शिंदे साहेबांची समिती नेमलेली आहे आणि त्या समितीवर त्यांचा विश्वास आहे जरांगे पाटलांचा. आता न्यायमूर्ती शिंदे साहेबांना जो कालावधी लागतो आहे याचा पूर्ण अभ्यास करण्यासाठी तो त्यांना दिला पाहिजे, एवढीच विनंती आमची त्यांना आहे.